अशा बातम्या पुढे येत आहेत की 60 दिवसाच्या सीज फायर नंतर इराण होर्मुझच्या समुद्रधुनीतून जी जहाजं जातील त्यांच्यावरती शुल्क लावू शकतं, म्हणजे टॅक्स लावू शकतं किंवा टोल लावू शकतं. तर त्याचा परिणाम काय होईल जगावरती आणि भारतावरती. सर्वात पहिले परिणाम आपण बघूया की परिणामाचे प्रकार काय आहेत आणि नंतर आपण बघूया की हे जे शुल्क इराण लावणार आहे ते कायदेशीर आहे की नाही. आता एक अंदाज असा आहे की जर तुम्ही टोल लावला तर जवळजवळ $1 प्रति बॅरल किंमत ही वाढू शकते. तर त्याच्यामुळे तेलाच्या किमती $1 to $1.5 पर बॅरल वाढतील. शिपिंगचा जो खर्च आहे तो वाढू शकेल. याच्याशिवाय जो इन्शुरन्सचा जो खर्च आहे तो वाढेल. याच्याशिवाय सप्लाय आपला तिथे आपण जो व्यापार करतो, म्हणजे एक तर तेल आयात करणं आणि दुसरं आखाती देशांना व्यापार करणं, तर तर त्याच्यावरती त्या गोष्टी महाग होतील. त्याच्यामुळे आपला जो व्यापार आहे आखाती देशांशी तो महाग होईल आणि अर्थातच कमी होईल. इराणचा जो महसूल आहे तो नक्कीच वाढेल. शिपिंग रूट हे बदली करावे लागतील आणि याच्यामुळे होतं काय आहे की होर्मुझवरती जास्त झालं तर अनेक देश लाँग टर्म उपाययोजना करतायत. म्हणजे सौदी अरेबिया आपलं तेल जे आहे ते सरळ रेड सीमध्ये आणण्याचा प्रयत्न करत आहे. येमेन, ओमानसारखे जे देश आहेत ते होर्मुझच्या बाहेर बंदरं उभारून तिथे व्यापार करण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणजे होर्मुझवरचं जे आपलं अवलंबित्व आहे ते कमी करण्याचा सगळे देश प्रयत्न करतील. परंतु या प्रयत्नाला मात्र वेळ लागू शकतो, कारण नवीन बंदर बांधणं, नवीन रेल्वे लाईन बांधणं, नवीन रस्ते बांधणं, तर याला वेळ लागतो. तर त्याच्यामुळे काही काळ अजून जे होर्मुझचं जे महत्त्व आहे ते कायम राहील आणि याच्यामुळे सगळ्या जगावरती याचा परिणाम होईल. आपण हे 100 वेळा म्हटलेलं आहे की आपलं 20% तेल, 50% गॅस हा तिथून येतो. त्याच्यामुळे आपल्या किमती वाढतील. LPG PNGची किंमत वाढेल. पण एक फायदा असा पण होऊ शकतो की जे इराणचं चाबार नावाचं बंदर आहे तिथून जर आपण व्यापार केला तर एखाद्या वेळेला आपला प्रयत्न असा राहायला पाहिजे की हे जे शुल्क इराण लावणाऱ्या सगळ्या जगावरती ते त्यांनी भारतावरती लावू नये आणि जे तेल आपण इराणकडनं घेतो त्या तेलावरती हे शुल्क लावू नये. असं जर आपण इराणला जर कन्व्हिन्स करू शकलो तर आपल्याला फायदा होईल. कारण लक्षात असावं की तेल विकत घेणारा आज आपण जगातला दुसरा मोठा देश आहे आणि इराणकडून आपण प्रचंड प्रमाणामध्ये तेल घेऊ शकतो आणि त्यांच्याशी चाबार बंदरातून प्रचंड प्रमाणामध्ये व्यापार करू शकतो. म्हणून इराणकडनं घ्यायचं तेल आणि त्यांच्याशी वाढणारा व्यापार याचं गाजर हे इराणच्या समोर धरायचं आणि त्यांना सांगायचं की हा जो टोल आहे तुम्ही आमच्यावरती लावू नका. हा डिप्लोमॅटिक एफर्ट म्हणजे मुत्सद्देगिरीचा प्रयत्न आपल्याला करावा लागेल. आपण जर आंतरराष्ट्रीय कायद्याकडे बघितलं तर कायद्यामध्ये अशा प्रकारचं शुल्क लावता येतं का, तर त्याचं उत्तर आहे नाही. जो समुद्रातला कायदा आहे त्याला युनायटेड नेशन्स कन्व्हेन्शन ऑन लॉज ऑफ सी याद्वारे ते केलं जातं. याप्रमाणे कायदा थोडक्यात असा आहे, 12 नॉटिकल माईलपर्यंत तो जो समुद्र असतो तो तुमचं टेरिटोरियल वॉटर्स असतं आणि त्याच्यावरती तुमचे कायदे लागू होतात. परंतु त्याच्या पुढचा जो समुद्र असतो तो सगळ्या जगाचा असतो आणि खास तर समुद्रधुन्या, अरुंद जागा या सगळ्या जगाच्या असतात. तर त्याच्यामुळे तिथे इनोसंट पॅसेज नावाचा जो प्रकार आहे, म्हणजे जर तुम्ही लढाऊ बोटे सोडून इतर व्यापार वगैरे करायला अलाउड आहे. याच्याशिवाय म्हणजे सगळं जग त्याचा उपयोग जो आहे तो करू शकतो. म्हणजे इराणला अशा प्रकारे टोल लावायला आंतरराष्ट्रीय कायदा हा परवानगी देत नाही. पण सर्वात वाईट असं की जर अशा प्रकारच्या चोक पॉईंटवरती किंवा अरुंद समुद्री धुनीवरती जर इराणने जर टोल लावला तर अशाच प्रकारचा टोल इतर जे चोक पॉईंट्स आहेत तिथे लावू शकला जातो. उदाहरणार्थ मलक्काचा चोक पॉईंट आहे जो इंडोनेशिया आणि सिंगापूरच्या मध्ये आहे. बारबेल मंडपचा जो चोक पॉईंट आहे तो रेड सीच्या जवळ आहे. म्हणजे असे एक 10-12 चोक पॉईंट्स जगामध्ये आहे जिथे अशा प्रकारचा जर टोल लागला तर जगाच्या व्यापाराचा सत्यानाश होईल. म्हणून टोल लागणं हे अतिशय बेकायदेशीर आहे.